नमस्कार मित्रो, आज महाराष्ट्र बालरोग तज्ञ संघटनेच्या या आभासी मंचावर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मी डॉक्टर सदाचार उजळमकर, सचिव महाराष्ट्र बालरोग तज्ञ संघटना, आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. आपण नेहमीच या मंचावर भेटत असतो काहीतरी एक शास्त्रीय विश्लेषणात्मक कार्यक्रमांसाठी, सायंटिफिक वेबिनारसाठी, आणि शक्यतो तेच एक कॉमन कारण आज सगळीकडे भेटण्याचं झालेलं आहे की वेबिनार्सचा खूप भाडीमार पण झालेला आहे आणि त्याला आपण थोडेसे कंटाळलेलो पण आहोत. आणि हीच गोष्ट विचारात घेऊन महाराष्ट्र राज्य बालरोग तज्ञ संघटनेने एक हटके प्रोग्राम, एक विरंगुळा म्हणून काहीतरी वेगळं आपल्या संघटनेच्या मेंबर्ससाठी प्रोग्राम सुरू करण्याचा मानस घेतला आणि हा आपला दुसरा प्रोग्राम आपण आज सादर करत आहोत. आणि ह्या प्रोग्राम मध्ये आपण कला, संगीत, मनोरंजन, कथा, साहित्य ह्यातल्या निष्णात व्यक्तिमत्वांना आमंत्रित करतो आहोत आणि त्यांचे आविष्कार समजून घेत आहोत आणि आपल्या मेंबर्सच्या समोर ते मांडत आहोत, जेणेकरून त्यापासूनही अनेकांना इन्स्पिरेशन मिळून त्यामध्ये सगळे लोक काम करू शकतील. तर जास्त वेळ न घेता मी आपल्या आजचे पाहुणे कलाकार डॉक्टर आशुतोष केळकर, डॉक्टर सुजाता केळकर मॅडम यांचं मनपूर्वक स्वागत करतो महाराष्ट्र आयपी प्लॅटफॉर्मवर. तसेच आमचे अध्यक्ष, राज्य बालरोग तज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर जयंत पंढरीकर सर यांचे पण स्वागत. आणि आजच्या संवादिका डॉक्टर शुभदा खिरवडकर मॅडम यांचे पण मी स्वागत करतो. तसेच इतर मान्यवर जे आज उपस्थित आहेत आणि व्ह्युअर्स सगळे यांचे पण मनपूर्वक स्वागत. मी डॉक्टर जयंत पंढरीकर सरांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द मांडावे. धन्यवाद डॉक्टर सदाचार. सर्वप्रथम आजच्या या विशेष कार्यक्रम आपला जो आहे महाआयपी कट्ट्याच्या कार्यक्रमामध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो महाराष्ट्र आयपी तर्फे. आजचा कार्यक्रम पोस्ट साथीरे अतिशय अगदी आगळा असा कार्यक्रम आहे आणि आजच्या कार्यक्रमाला आपल्याला पाहुणे कलावंत लावलेले आहेत. जीएमसी नागपूरचे अगदी अभिमानाने सांगेल की माझ्याच कॉलेजचे सिनियर डॉक्टर आशुतोष केळकर आणि डॉक्टर सुजाता केळकर मॅडम ज्या औरंगाबादच्या आहेत, ह्या आपल्याला लाभलेले आहेत. दोन्ही एक कपल आपल्याला लाभलेला आहे आणि हे आपल्याशी आज भुसावळवरून संवाद साधणार आहेत. आणि त्यांची आयुष्याची त्यांनी जी एक हार्मोनिका सोबत त्यांनी एक हार्मोनिक केलेली आहे आणि असं सुंदर त्यांनी त्याला डेव्हलप केलेलं आहे. त्यांची पूर्ण आपण त्यांचा हा जीवनाचा प्रवास आपण त्यांचा ऐकणार आहोत. आणि अर्थातच आजच्या या कार्यक्रमाचं सुंदर संचालन करणार आहेत नागपूर आयपीच्या माजी अध्यक्षा डॉक्टर शुभदा खिरवडकर, ज्या स्वतः पण एक छान कवयित्री आहेत, छान कविता लिहितात, अशा त्या करणार आहेत. तर पुनश्च एकदा इथे आजच्या या कार्यक्रमामध्ये सर्व महाराष्ट्र आयपीचे मेंबर्स, त्याप्रमाणे बरेचसे दुसऱ्या मेंबर्स पण आज इथे जॉईन झालेले आहेत, त्या सर्वांचं इथे मी मनपूर्वक स्वागत करतो. आणि असंच आपण या महाआयपी कट्ट्यावर दर गुरुवारी आपण 2nd आणि 4th सॅटर्डेला आपण भेटत जाऊ, थर्सडेला आपण भेटत जाऊया आणि नवीन कलावंतांचा प्रवास आपण ऐकूया. तर पुनश्च मी सर्वांचं स्वागत करतो, विशेषतः डॉक्टर आशुतोष केळकर, डॉक्टर सुजाता केळकर मॅडम, खूप स्वागत, धन्यवाद. त्यानंतर मी ओव्हर टू डॉक्टर शुभदा खिरवडकर मॅडम, प्लीज. धन्यवाद डॉक्टर पांढरीकर आणि डॉक्टर सदाचार. आशुतोष, सुजाता, शुरू हो जा. ओके. सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद की या तुमच्या प्रेस्टिजियस कट्ट्यावर आमच्यासारख्या नवख्या लोकांना तुम्ही संधी देताय आणि खूप मजा येते. सगळे आपलीच मंडळी आहेत आणि आपल्या मंडळीसोबत आमचा हार्मोनिकाचा प्रवास उलगडून सांगायला आम्हाला खूप आनंद होईल. कार्यक्रमाची सुरुवात जी करतोय ती गणेश वंदनाने करतोय, कारण खूप जरुरी आहे आपल्या सगळ्यांना गणपतीच्या आशीर्वादाची या कोविड पासून सोडवले देवा असं म्हणत एक आरती आम्ही गजाननाची वाजवतोय, गजानना श्री गणराया, त्याच्यापासून आम्ही सुरुवात करतोय. चलो ए
वा वा वा, खूप सुंदर. आणि या महाएपी कट्ट्यावरच्या अनोख्या कार्यक्रमाची फार बहारदार सुरुवात आपण गजानना श्री गणराया या विघ्नहर्त्याला नमन करून केलेली आहे. आणि जसं आशुतोष म्हणाला, बाबा रे, आम्हाला या कोरोनाच्या संकटातून लवकरात लवकर सोडव आणि आमचं पूर्ववत सगळं आयुष्य सुरू होऊ दे अशी आपण प्रार्थना करूया. हॅलो शुभताई, तुझं ना नेटवर्क पुअर आहे तुझं बरंच. शुभदा मॅडम, तुमचं नेटवर्क व्यवस्थित मला असं वाटतं ज्यांचे व्हिडिओज ऑन आहेत ना त्यांनी व्हिडिओ ऑफ करायला पाहिजे. सर मी त्यांना फोन करून सांगतो. बँडविड्थ ओम नमोजी आद्या, त्याच्यामध्ये त्यांनी Let Shubhatai come back again. I think so. नाही, बाकी सगळ्यांनी आपले व्हिडिओज बंद करायला पाहिजेत स्वतःचे, म्हणजे मग बँडविड्थ चांगली मिळेल. फोनवरून जॉईन करू का? मोबाईल वरनं जॉईन केलं तर चालेल चालेल, बरोबर. मॅडम जॉईन होत आहेत, रिजॉईन होत आहेत मॅडम. ओके ओके. हा नेटवर्कचा इश्यू जागोजागी थोडाफार कमी जास्त प्रमाणात चालूच राहतो आणि आपल्याला बँडविड्थला काही फरक पडू शकतो का? सगळ्यांनी आपले स्वतःचे व्हिडिओ जर ऑफ केले तर नाही, व्हिडिओ ऑफ करून कसं त्यांचे स्वतः व्हिडिओचा काही संबंध नाहीये. इंडिव्हिज्युअल व्हिडिओ ऑफ केला तर मग बँडविड्थ जरा मिळू शकते. म्हणून म्हणलं इंडिव्हिज्युअल व्हिडिओज, दे कॅन सी व्हिडिओज अँड दे कॅन जस्ट कीप. ओके. तर मॅमचं स्वतःच इंटरनेट कनेक्शन पुअर गेलेलं आहे. बाकी सगळ्यांच्या इंटरनेटचा त्याच्याशी काही संबंध नाहीये. त्यांनी समजा व्हिडिओ ऑफ करून ऑडिओ वापरला तर कदाचित ते ऑडिबल होतील. असं वाटतंय मला. बरोबर. डॉक्टर आशुतोष सर, तुम्ही प्लीज सुरू करा, मी त्यांना कन्वे करतो तसं. मी सांगितलं तर मी त्यांना ऑलरेडी सांगितले, त्या फोनवरनं जॉईन होत आहेत. ओके, लेट अस वेट फॉर अ मोमेंट. थांबू 2 मिनिट, काय हरकत नाही. नाही सर, थांबूया नको, तुम्ही चालू करा. तुम्ही सुरू ठेवा सर, सुरू ठेवा, आपण त्यांना जॉईन करतो. म्हणजे ओके, आपण करायचं सुरू मग. अगदी तुमचा जो ठरला होता पॅटर्न त्याप्रमाणे तुम्ही चालू करू शकता सर. ओके ओके. सगळ्यात पहिले मला हे सांगायचं आहे की आमची स्वतःची काही विशिष्ट ओळख नसतानाही तुम्ही छान ओळख करून दिली. त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे आभार. आय थिंक शुभा येते का पुढे? काहीतरी असं वाटतंय. तर गंमत असं आहे की ओळख करून देणं यावरनं थोडंसं आठवलं मला की आपली मराठी भाषा इतकी प्रगल्भ आहे की थोडंसं काहीतरी बदललं तर अर्थ बदलतो. जसं ओळखणं, ओळखून असणं. आशुतोष मी आले आता, मी ओके.
ओके तू कर सुरू. सॉरी, आता ऐकू येतोय का? आवाज नीट येतोय का? आता आवाज येतोय, मधून मधून थोडासा जातोय, बट इट्स क्वाइट बेटर. ओके. आधीपेक्षा I have turned off my video. Yes. आता मोस्टली ऐकू येईल. हा. सो आतापर्यंत आपण जे काही मी नसताना आणि मी असताना या दोघांना बघितलंय त्याच्यावरून बरीचशी तुम्हाला त्यांची पर्सनॅलिटी म्हणून ओळख झालेली असणार. एक अत्यंत दिलखुलास, हसरं आणि सहृदयी व्यक्तिमत्व असलेला आशुतोष हा माझा बॅचमेट आणि अत्यंत पॉप्युलर. आमच्या कुठल्याही मीटिंग मध्ये, कुठल्याही पार्टी मधली जान म्हणजे आशुतोष. आणि तो कायम नवीन नवीन गोष्टी शिकत राहायच्या, करत राहायच्या आणि लोकांनाही ते करत स्फूर्तपणे प्रतिसाद देत देत त्यांनाही स्फूर्ती द्यायची, असं त्याचं एकूण व्यक्तिमत्व आहे. आणि तो एक सर्जनशील सर्जन आहे असं मला त्याच्याविषयी म्हणावं असं वाटतं. मित्रांनो, आपण सगळ्यांचा एक रोड मॅप असतो जीवनाचा. एक एक आपली पद्धत असते, एक एक आराखडा असतो, आपली एक एक भ्रमण गाथा असते. आपण जर इलेक्ट्रॉन आणि अणूचं स्ट्रक्चर बघितलं तर त्याच्यात सेंटरला तो अणू, त्याच्यामधले इलेक्ट्रॉन्स फिरत असतात केंद्राभोवती. तसं आपलंही आयुष्य सुरू असतं. पण त्या इलेक्ट्रॉनचा जो आउटर मोस्ट ऑर्बिट असतो ना, बाहेरचा ऑर्बिट, त्या इलेक्ट्रॉन्सनी दुसऱ्या इलेक्ट्रॉन्सला शोधून जोपर्यंत कोव्हॅलंट बॉन्डिंग होत नाही तोपर्यंत आपल्या न्यूक्लियसला सुद्धा अर्थ नाही. हे या दोघांनी त्यांच्या 50 नंतरच्या या नवीन प्रवासानी दाखवून दिलंय. ते केवळ स्वतःच्या जीवनामध्ये नवीन आनंद शोधत नाहीयेत, तर ते दुसऱ्याच्या जीवनातही तो आनंद देण्याचा, तो पसरवण्याचा सतत प्रयत्न करत असतात. सुजाता गायनेकॉलॉजिस्ट आहे आणि ती गायनिक कला पाहता पाहता स्वतःच्या गायनिक कलाला आपण पुढे बघणारच आहोत. आणि या दोघांनी आपलं एक वेगळं हार्मोनीची सिम्फनी बनवत एक नवीन आयुष्य सुरू केलंय. आणि त्यांचा हा प्रवास अतिशय रंजक, रोचक आणि आपल्या सगळ्यांना स्फूर्ती देणाऱ्या राहणार आहे याच्याविषयी काही शंकाच नाही. आज ताल असणार आहे, सूर असणार आहे, रंग असणार आहेत, भावना असणार आहेत आणि आपल्या सर्वांचा त्याला प्रतिसाद असणार आहे. तर अशा या प्रवासाची सुरुवात मी आशुतोष पासून करतेय. आशुतोष ही तू धडपडणारा प्राणी आहेस आम्हाला माहितीये, पण तू ह्या वेगवेगळ्या, म्हणजे आम्ही तुझं टेनिस बघितलंय, तुझं सायकल चालवणं बघितलंय, तू जिमचे वेगवेगळ्या गोष्टी करत असतो त्याचे व्हिडिओज बघितले. मग हा हार्मोनिका कधी उगवला तुझ्या जीवनात? सांगतो. सगळ्यात पहिले शुभा, मी हे सांगत होतो की तू जी माझी ओळख करून दिली तर मला सुद्धा नव्याने बऱ्याच गोष्टी माझ्याबद्दल कळल्या. तर तुझी ही जी ओळख करून देण्याची हातोटी आहे ती खूप छान आहे. मगाशी मी म्हणत होतो की आपल्या मराठी भाषा इतकी प्रगल्भ आहे की थोडस बदललं तर लगेच त्याचा अर्थ खूप वेगळा होतो आणि छान होतो. जसं आता ओळखणं है ना, ओळखून असणं किंवा ओळख पटणं वगैरे. तर सांगायचा मुद्दा हा आहे की या सगळ्या बालरोग तज्ञांना मी ओळखतो, पण नागपूर जीएमसीच्या 79च्या बालरोग तज्ञांना मी चांगलाच ओळखून आहे. या ठिकाणी मला एक गोष्ट सांगायची आहे की आमची जी बॅच होती पहिली ती 79ची, त्याला पहिल्यांदा पेडियाट्रिक्स हा वेगळा सब्जेक्ट होता आणि आमच्या बॅचचं सगळं क्रीम पेडियाट्रिक्स मध्ये गेलं. म्हणजे सगळे टॉप लोक जे होते ते पेडियाट्रिक्स मध्ये गेले. बघा, शुभा, त्याच्यानंतर नरेंद्र राठी, मनमीत सिंग मदन, तुमचा गिरीश सुब्रमण्यम, त्याच्यानंतर डॉक्टर झुबेर हसन, जिया कोठावाला, तुमची आपली विद्या परांजपे, आल्या देवघरे म्हणजे कमलाकर देवघरे, त्याच्यानंतर मालपाणी, हे सगळं क्रीम तिकडे गेलं. त्याचा फायदा कसा झाला की हे सगळं तिकडे गेल्यामुळे माझी सर्जरीचा मार्ग माझा मोकळा झाला. आणि शुभाताई, तुला खरोखर सांगते, 2003 मध्ये सर्जरीची एक कॉन्फरन्स झालेली नागपूरला, सेंटर पॉइंटला. त्यावेळेला मी सर्जरी डिपार्टमेंटचं जीएमसी नागपूरचं प्रेम बघितलं. अमाप प्रेम करतात एकमेकांवरती, मस्त शिव्या देत. आणि म्हणजे तेव्हा सुजाता मला म्हणली होती
की तुला जितक्या लोकांनी मिठ्या मारल्या इतक्या मिठ्या तर तू मलाही नाही मारल्यास. इथे पद्धत, नागपूरची पद्धत कशी आहे की सिनियर भेटला की पाया पडायचं आणि आपल्या बरोबरचा किंवा ज्युनियर भेटला की त्याला गळ्यात भेटायचं. ती म्हणे की इतक्या मिठ्या. म्हटलं ठीक आहे, आहेत आपल्याकडे बरीच वर्ष अजून. आणि तुझ्याकडच्या लग्नामध्ये जेव्हा शुभाताई आलं होतं ना, त्यावेळेला बऱ्याच बॅचमेट्सची तुमची ओळख झाली आणि मला आशुतोषनी तोपर्यंत तुमच्या सगळ्यांबद्दल इतकं काही सांगितलेलं होतं. तुमच्या सगळ्यांचा ब्रिलियन्स, तुमच्या सगळ्यांच्या चालणाऱ्या चर्चा, त्याच्यानंतर तुमच्या सगळ्यांच्या हॉबीज, तुमच्या सगळ्यांचे रायटिंग आणि रिडिंगचे स्किल्स. सो आपण आज हा कार्यक्रम आशुतोष सुजाताचा आहे. त्यामुळे आशुतोषची धडपड कशी सुरू झाली त्याचा ओके मी सांगतो. उत्सुकता आहे ऐकण्याची. इनफॅक्ट सांगू का, सुरुवात म्हणशील ना तर 1982 ला जेव्हा आम्ही सेकंड MBBS ला होतो तेव्हा आमच्या घरात, आमच्या गल्लीत आमचा एक नातेवाईक मित्र जो होता सतीश घारे म्हणून, तो हार्मोनिका वाजवायचा आणि त्याच्याकडून मग आम्ही प्रेरित झालो आणि 2 गाणी तेव्हा त्यांनी तोडकी मोडकी वाजवायला शिकवली. मी ती शिकलो. एक ही चाल तुरु तुरु आणि दुसरं त्यावेळेला पॉप्युलर असलेलं ये लडकी जरा सी दिवानी लगती है. ओके, मग गल्लीच्या गणपतीत ही चाल तुरु तुरु वाजवलं आणि मग उत्साहाला म्हणतं साला कॉलेजच्या गॅदरिंग मध्ये वाजवायचं कोणतं, ये लडकी जरा सी दिवानी लगती है. आणि इतका बँड वाजला तिथे की ज्या 2 मुलींना इम्प्रेस करायला मी ते वाजवत होतो त्याच पळून गेल्या आणि मग मात्र मी तो हार्मोनिका ठेवून दिला. आणि नंतर मग 2014 मध्ये जेव्हा बायपास सर्जरी झाली तेव्हा त्याच्यानंतर मला जे रेस्पिरोमीटर आणून दिलं की हे फुफ्फुसाच्या एक्सरसाइज साठी हे जरुरी आहे. मग ते म्हटलं यार हे बोरिंग करण्यापेक्षा पुन्हा हार्मोनिका धरावा की हातात. मग हार्मोनिका सुरू झाला वाजवणं. मग फेसबुकवर बरेचसे मित्र भेटले आणि मग तो प्रवास सुरू झाला आणि तो चालू आहे असता. तर अशी गंमत ही हार्मोनिकाची आहे. तर ही चाल तुरु तुरु जे गाणं आहे ऐकू येत आहे ना सगळ्यांना? बिलकुल बिलकुल. ही चाल तुरु तुरु गाणं हे अतिशय माझ्या आवडीचं गाणं आहे. कसं आहे की मराठीमध्ये ही चाल तुरु तुरु आणि हिंदीमध्ये है अपना दिल तो आवारा, ही 2 गाणी हार्मोनिका शिकणारे पहिल्यांदा वाजवतात म्हणून यांना हार्मोनिका अँथम म्हणतात. आणि ही चाल तुरु तुरु गाणं जे म्हटलेलं आहे ओरिजिनल ते जयवंत कुलकर्णीने म्हटलंय. त्याच्याविषयी माझ्या अजून खूप आठवणी अशा आहेत की मी लहान असताना जयवंत कुलकर्णी साहेबांना 2दा मी भुसावळच्या रेल्वेच्या गणेशोत्सवात ऐकलेलं आहे. काय तो म्हणजे ही वॉज ब्रिलियंट. म्हणजे नॉट ओनली ब्रिलियंट, ही वॉज व्हेरी हँडसम. गोरा पान, ते बंद गळ्याचा हिरवा कुर्ता घालून तो बसायचा म्हणायचा आणि काय ते म्हणायचे गाणं इतक्या फील नाही की खूपच मजा यायची. तर ते जयवंत कुलकर्णी त्यांनी हे म्हटलेलं गाणं खूपच माझ्या हृदयाजवळचं आहे. बेसिकली असं की जी पहिली आपण आरती वाजवली अशू गजानना श्री गणराया आणि हे जे गाणं आहे ही चाल तुरु तुरु, आश्चर्य वाटतं मला की दोन्ही गाणी लिहिली आहेत शांताताई शेळके यांनी आणि इतकी प्रतिभावान ही सगळी मंडळी होती की शृंगार रसातलं जे ही चाल तुरु तुरु गाणं त्यांनीच ते इतकं भक्तिरसातलं सुंदर गाणं गजानना श्री गणराया लिहावं. हॅट्स ऑफ. म्हणजे अशी लोक आपल्या मातीमधून जन्म घेणं आणि आपल्या सगळ्यांना त्यांच्या सगळ्या कलाकृती बघायला मिळणं आपला अहोभाग्य. सुजाता, तोच चंद्रमान भातही त्यांनीच लिहिलाय बरं का. हो हो हो. कसं आहे, मला हे फार चांगलं वाटलं की तिने शांताताई शेळके म्हटलं, शांताबाई शेळके नाही म्हटलं. शांताबाई म्हणजे त्याच आठवत आपल्या शांताबाई. आता जर खरंच त्या असल्या असत्या तर मला असं वाटतं की जगदीश खेबुडकरांनी चाल लावणंही सोडलं असतं, जयवंत कुलकर्णींनी गाणं म्हणणंही सोडून दिलं असतं आणि शांताताई शेळके म्हणलं असं बास आता मी नाही लिहित, इतकी भयानक. जयवंत कुलकर्णींनी सोडलं नसतं. जयवंत कुलकर्णी म्हणायचा खूप छान आणि थोडा चावट होता. म्हणजे अशी चावट गाणी तो खूप मस्त म्हणायचा. म्हणजे आता आय डोंट नो, आय मस्ट एक्सप्रेस की त्यांनी जे हे गाणं म्हटलंय ना, हे मला म्हणते की त्याला चावट म्हणू नका. अरे काल रात्रीला सपानं पडलंय, नाही नाही ऐकतं खरी. त्यांनी जे म्हटलं चल गवतात शिरून गंमत करू उगाच येळा. आता गवतात शिरून गंमत म्हणजे काय, तो काय गवत कापायला जाणार होता का? होता का नाही चावट? त्यांनी म्हणली असती कदाचित अशी गाणी. सो चाल तुरु तुरु, चाल तुरु तुरु गाणं म्हणूया. ओके. येस.
एक कळव पुरे. एक मिनिट मी. वा खूप सुंदर. पटकन बसू शकणारं कदाचित हे गाणं आहे आणि त्यामुळेच ते जसं तू म्हणालास की हार्मोनिकाचं नॅशनल अँथेम, हार्मोनिकाचं नॅशनल अँथेम आहे, बरोबर? नाही ऐकू येते का माझं बोलणं अजूनही? हॅलो मॅम, येतंय, ऐकू येतंय. हा येतोय, प्लीज गो अहेड. येतंय. तर अतिशय सुंदर आशुतोष तू वाजवलंस हे गाणं आणि शांताताई शेळक्यांना आपण अभिवादन केलंय. हे वर्ष त्यांचं जन्मशताब्दी वर्ष पण आहे आणि जयवंत कुलकर्णीची तर खरंच खूप एकदम वेगळी खास बात होती. तर आशुतोषनी अशी सुरुवात केली. सुजाता एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, म्हणजे ती पठडीबाज पत्नी नाही. हे मला माहिती आहे की नवरा करतोय म्हणून मी करायला लागले असं तिचं नसणार. तर तिची काय म्हणजे कशी गोडी निर्माण झाली आशुतोषला बघून बघून, का तुला ते वाद्य खूप आवडायला लागलं की त्याचं ते सोपं आहे असं वाटायला लागलं? काय तू कसं सुरू केलं सुजाता? एक गोष्ट मी आधी सांगतो, माफ कर मध्ये मी इंटरव्ह्यू करतोय. मला जयवंत कुलकर्णी भयंकर आवडायचे, म्हणजे मी त्यांच्या प्रेमात पडलो होतो. आणि दुसरं प्रेमात पडलो मी सुजाताच्या. तर त्याची ती एक गंमत आहे, जेव्हा सुकॉल्ड आमचा दाखवण्याचा कार्यक्रम झाला तेव्हा सुजाताने एक गाणं म्हटलं आणि ते गाणं म्हटल्याबरोबर मी म्हटलं ओके ओके फाईन, होकार आहे माझा. का ते गाणं खूप छान म्हटलं की आवडलं म्हणून नाही, की माहिती ही दुसरं गाणं म्हणेल. गमतीचा भाग आहे. पण त्याच्यानंतर मग माझं मी लग्न झालं आणि मग माझं आयुष्य धन्य झालं. माझी इतकी तारीफ ऐकल्यानंतर थोडस काय म्हणते शुभताई? माझं बेसिकली असं झालं की एक 5 वर्षापूर्वी इंदोरची यांची हार्मोनिकाची नॅशनल मीट होती आणि मी अकंपनिंग पर्सन म्हणून गेले होते. या मीटला मी गेल्यानंतर मला हे इन्स्ट्रुमेंटही खूप आवडलं आणि सगळे दिग्गज लोक तिथे वाजवणारे होते. तर मला असं वाटलं की नाही, आपल्याला हे इन्स्ट्रुमेंट येऊ शकतं आणि काय हरकत आहे, आशुतोष बरोबर आपण वाजवायला लागलो तर जरा
मजा येईल दोघांना मिळून काही गाणी वाजवायला. आणि हॉबी आपली याच्यामध्ये पण आपण गाणं तर मी आधी म्हणायचे, पण त्याच्यामध्ये ह्याला आपण अजून पुढे नेऊ शकतो. आणि दुसरा गमतीचा भाग, आशुतोष प्लीज डोंट फील बॅड, बेसिकली असं की हा इतका ओव्हर कॉन्फिडंट. आपल्या वायवामध्ये कसं असतं की आपण जेव्हा वायवा देऊन बाहेर येतो, आल्यानंतर काही मुली रडत असतात, काही मुलं खाली मान घालून नुसतीच जातात, आणि काही मुलं सुपर ओव्हर कॉन्फिडंट असतात की आल्यानंतर आतमध्ये काही लोचे झालेले असले तरी ते बाहेर येऊन सांगतात अरे क्या तोड डाला मैंने, मला म्हणजे पैकीच्या पैकीच मार्क मिळणार. बाकीच्या तिथल्या अर्ध्या मुली तर आधीच अर्धमेल्यात आलेल्या असतात, त्यांना अजून भीती वाटायला लागते की बापरे ह्याचा तर व्हायवा इतका चांगला गेला, आता आपलं कसं होईल. असं जे टेन्शन देणारे लोक असतात की नाही, दुसऱ्यांना टेन्शन देणारे लोक, त्यातला हा प्राणी. ह्यानी काय केलं, तिथे पहिल्यांदाच तो गाणं वाजवत होता, त्यांनी निवडली ऑफ बीट होश वालों को क्या खबर, हे गाणं या साहेबांनी निवडलं. कुठे त्याचा ताल आणि काय सूर अतिशय सुरेख, पण तालाची इतका लोचा की लिमिटच्या बाहेर. मला कळत नव्हतं की मी कुठं बघू, म्हणजे कुठं पळू. राईट, मी भिंतीच्या एका पिलरच्या मागे उभं राहून मी याचं गाणं ऐकत होते. ह्याचा अनुभव हा सांगतो असा की याला वाटत होतं की सगळेच जण कुठेतरी पळू का असं बघतात. नाही म्हणजे ते इतके इम्प्रेस झाले होते ऐकून की वा वा क्या बजा रहा है. मी म्हटलं की तुला इतकं कसं काय कॉन्फिडन्स असू शकतो. म्हणून मग मला असं वाटलं की नाही, आता तर मला ह्याच्यात उतरायलाच पाहिजे. ह्याला इतकं कधीच लहानपणापासून, म्हणजे साधारण एक 17-18 वर्षाचा असल्यापासून हे इन्स्ट्रुमेंट वाजवायचंय आणि ह्याला इतकं तालाची गडबड होते, तर आय मस्ट लर्न दिस इन्स्ट्रुमेंट सो आय कॅन हेल्प हिम आणि वी कॅन प्ले सम सॉंग्स टुगेदर. असं. त्याच वेळेला आमचा विमेन हार्मोनिका ग्रुप एक तयार झाला होता, आणि मी नवशिकी जरी असले तरी त्यांनी मला सामावून घेतलं, आणि इट वॉज अ वंडरफुल जर्नी आफ्टर दॅट. म्हणजे थोडक्यात बेताला आशुतोषला तू तालबद्ध करायचा प्रयत्न करतोय. मी त्याची परमिशन घेऊन ही स्टोरी सांगितली बरं का. तिच्या तालावर मी अजूनही नाचतोय. चला सुरू करूया पुढचं गाणं ना. तर ते आता आम्हाला एक असं जमणारं गाणं, आम्हाला खूप आवडतं असं गाणं, म्हणजे आमची सगळ्यात फेवरेट जोडी म्हणजे ऋषी कपूर नीतू सिंग. त्यांचे सगळेच सिनेमे आवडायचे का, की रिअल लाईफ आणि रिअल लाईफ त्याच्यामध्ये ते सारखेच होते. म्हणजे इकडे पण ते प्रियकर प्रेयसी आणि खऱ्या आयुष्यात सुद्धा ते नवरा बायको झाले, त्यामुळे त्यांना ऍक्टिंग त्यांची नॅचरल व्हायची असं मला वाटतं. तर त्यांचा एक खेल में जो मूवी होता त्यातलं एक मैं और एक तू हे गाणं आता वाजवतो आम्ही.
आणि तुम्ही दोघंही, सुजाताने सुरुवातीलाच अंगठा जेव्हा दाखवला तेव्हा कळलं की तिला कळलंय की आशुतोषनी बरोबर ताल पकडलाय. आता तिने ट्रेन केलाय. तुमच्या तर तुम्ही एकमेकांना छान सांभाळत हे एकमेव एक तू फार सुंदर वाजवलं. आणि हे असं जेव्हा तुम्ही ठरवता की एखादं गाणं वाजवायचं तर ही निवड कशी करता? म्हणजे आता इतकी गाणी आहेत RDची, SD ची, आणि हे लक्षात आलंय की हार्मोनिका वाजवताना जरा फुट टॅपिंग म्युझिक ज्याला आपण म्हणतो तसं असेल तर जास्त मजा येते. अर्थात काही सोलफुल आणि खूप स्लो बंदिशी पण असेलच ज्या छान असतात. पण असं कसं निवडता, गाणं कसं निवडता, मग त्याची प्रॅक्टिस कशी करता, कुठे करता, किती वेळ करता, हे सगळे प्रश्न आहेत. एखादं गाणं तयार होण्यासाठी काय काय करता? ओके, आता संगीताशी माझा फारसा संबंध नाही, त्यामुळे फारशी गाणी मला माहित नाहीत. आणि गंमत सांगतो की 1982 मध्ये एक हिम्मतवाला नावाचा पिक्चर मी पाहिला आणि त्याच्यानंतर मग हिम्मतच हारलो मी. त्यानंतर मी एकही पिक्चर थिएटरमध्ये जाऊन पाहिला नाही. फक्त गेल्या 5-7-8 वर्षामध्ये 4 पिक्चर पाहिलेत. एक तर वेडनेसडे नसरुद्दीन शाहचा, त्याच्यानंतर तुमचा प्रकाश बाबा आमटे, त्याच्यानंतर एलिझाबेथची सायकल आणि झिंगाट. हे 4च पिक्चर आम्ही थिएटरमध्ये जाऊन पाहिलेत. आणि थिएटरमध्ये मला बिलकुल तो गोंगाट सहन नाही, कसला ते मल्टिप्लेक्स आणि कसला तो स्टिरिओफोनिक साऊंड. त्यापेक्षा मी काय करतो, पेनड्राईव्हर वगैरे आणतो आणि 15 मिनिटात पिक्चर पाहून टाकतो फास्ट फॉरवर्ड करत. त्याच्यातली गाणी मी फास्ट फॉरवर्ड करतो. म्हणजे त्यामुळे गाण्यांचं मला फारसं हे नाही. पण मला असे फूट टॅपिंग जसं म्हटले की फास्ट फूट टॅपिंग आणि जुनी गाणी ती मला आवडतात. आणि त्यात एक ड्युएट असले तर फारच मजा. आणि एक गाणं जर बसवायचं असेल ना, कमीत कमी मला 15 दिवस लागतात. मला सांगायला खूप छान वाटतंय हे की हा म्हणतोय 15 दिवस लागतात, पण ज्या माणसाला संगीताचा काहीही गंध नाही, म्हणजे सारेगमपधनिसा लोअर मिडल हायर ऑक्टेव्ह काय असतं आणि स्टाफ नोटेशन्स काय असतात किंवा CDFG काय असतं त्याला काहीच माहिती नाही, तरी सुद्धा हा मनुष्य इतका चांगला आजकाल नोटेशन्स काढतो, त्याच्यानंतर ट्रॅक शोधतो, मॅचिंग स्केल चेंजर वरती तो ट्रॅकला तो डाऊन किंवा अप करू शकतो. आणि बऱ्यापैकी तो तालातही छान वाजवायला लागलाय. मला खूप आश्चर्य वाटतं. सिमिलरली की हा सर्जन असताना पण मी आणि बाबा गायनेकोलॉजिस्ट असल्यामुळे ऑब्स्टेटिक प्रॅक्टिस आमची पिकअप झाल्यावर ह्यानी PG नसलेलं करून सुद्धा ही इज सच अ वंडरफुल ऑब्स्टेटिशियन. रिअली हॅट्स ऑफ टू हिज 2 skills, one as an obstetrician and second as a musician. It is really creditable. Yeah. हे सगळं आता आय डोंट नो, काहीतरी उद्या साडी घ्यायची असेल नवीन. खूप चांगला मिळाला त्याला घरीच, त्याच्यामुळे तो छान. म्हणजे नाही कसं आहे, आता अंदर की बात अशी आहे की म्हणतात की पण निंदकाचे घर असावे शेजारी. इथे तर घरातच पाळलेला आहे आम्ही. पण आय ऍडमिट की ताल माझा थोडासा जो काही ठीक आलाय त्याच्यामध्ये हिचा हात बराच आहे. आता साधारण 5-1 वर्षाची मेहनत आहे याची, सगळं शिकणं आणि असं काही एकदम कुणाला जमणार नाही. साधारण 50 नंतर सुरू केलंय ना हे वाजवणं. हो. आणि आपण बरेचदा म्हणतो की बरोबर 50 नंतर स्पाइस ऑफ लाईफ किंवा काहीतरी असं करायला पाहिजे की ज्याच्याने आपलं जरासं संथ झालेलं, निरस झालेलं आयुष्य परत रंगतदार होईल. आणि त्याच्यात मला वाटतं हार्मोनिकाने तुम्हाला खूप छान साथ दिली आहे हे सगळं करण्यात. बरोबर, हा छंद मग तो तुम्ही वाढवत नेला, त्याचे तुम्ही लोक जमवले तुमच्या बरोबर काम, म्हणजे तुमच्या सारखा छंद असणारे, आणि अनेक ठिकाणी कार्यक्रम केलेत ना भारताबाहेर. हो, एक गोष्ट सांगतो की एकदा गाणं बसलं की मग ते रेकॉर्ड करायचं ही अजून एक वेगळी कला, त्रास असतो तो. कारण जर ड्युएट असलं तर रेकॉर्ड करताना कोणाची थोडीशी चूक झाली की पुन्हा पहिल्यापासून करा, म्हणजे इतके रिटेक्स होतात की विचारू नका. म्हणजे तिथून खरी भांडणं सुरू होतात. आणि मग ऑडिओ रेकॉर्डिंग असलं तर ठीक आहे दोघंच, आणि व्हिडिओ असलं तर मग कोणाला तरी तिसऱ्याला घेऊन जावं लागतं. मग तेही आम्ही स्थितप्रज्ञ निवडलेत
की आमचा एक ओटी असिस्टंट आहे जो हरवणारी आहे, तो शांत डोक्याने किती रिटेक झाले तरी तो करत असतो. पण तो तेही शिकलाय की क्लोजअप, लॉंग शॉट्स कसे घ्यायचे, काय करायचं, बाकीच्या वेळेला वातावरण आजूबाजूचं कसं घ्यायचं, ते सगळं त्यांनी केलंय. पण शेवटचे 4 दिवस जे असतात ते म्हणजे आमचं युद्ध असतं. अक्षरशः मारामारी, हाणामारी वाटेल ते चालू असतं. आणि एकदा मात्र बसलं की मग सीज फायर, मग दोस्ती, मग सीज फायर, मग ती टिकते दुसऱ्या गाण्यापर्यंत. बरोबर. आणि त्यावेळेला कदाचित मग तुमच्या तोंडात हेच गाणं येत असेल, क्या यही प्यार है. नाही, सगळ्यात पहिले असं होत असताना तुमच्या एक आमचं जे नेहमी एकमेकांना असं नाही वाटत, असं वाटतं, ते वाटतं. पण त्याच्या आधी क्या यही प्यार है पुढची गोष्ट, त्याच्या आधी मला हे वाटतं की ये लडकी जरासी दिवानी लगती है तुझे. आणि कारण ते गाणं आमच्या माझ्या फार जवळचं होतं. ते 1982 मध्ये कुमार गौरवच्या पिक्चर मधलं खूप चाललं ते. तेव्हा मी वाजवायचा प्रयत्न खूप केला. आता जरा बरं वाजवतोय, तर ते वाजवूया आपण. आधी ये लडकी जरासी आणि मग क्या यही प्यार है. चलो ये लडकी जरासी. थँक्यू. आवाज येतोय नीट? हो येतोय. आणि आपलं ठरलं होतं याच्या पुढचं गाणं हो लगेच क्या यही प्यार है. कारण ते गाणं सुद्धा
म्हणजे आम्ही ड्युएट जे वाजवलं ते एक पहिलं गाणं जे आम्ही टाकलं होतं ते बरंच पॉप्युलर झालं, म्हणून ते पण आमच्या हृदयाजवळच आहे. क्या ये प्यार है. बरोबर. फार सुंदर. थँक्यू. प्रतिम वाजवता दोघही. आणि हे आता जरा स्लो गाणं असूनही ते हार्मोनिकात किती सुंदर वाटतंय. अप्रतिम वाजवलंय. आणि हे क्या यही प्यार है हे तर ठीक आहे, पण कधी कधी या प्यार मध्ये थोडी नोकझोक, रागलोभ, वादावादी, आता जसं आशुतोषने सांगितलं की हाणामारी, हे सगळं सुरू असतं. बरोबर. तर असं समजा तुम्ही बॉबीतले ऋषी आणि डिम्पल असला आणि तुम्हाला एकमेकांना काही असं म्हणायचं असतं, जरा नॉटी किंवा ज्याला म्हणून नोकझोक, तर तुम्ही काय म्हणाला असतात? ऐकूया. हा, बेसिकली असं की ऋषी कपूर आमचा खूपच आवडता कलाकार आहे आणि डिम्पल तर सदाबहार आहेच. आणि हे जे गाणं आहे ना मंगो सोना चांदी आणि झूठ बोले कौवा काटे, ही जी मेडली आहे ही आम्ही आता सादर करतोय. हे गाणं आमच्या खूप जवळचं आहे. हे गाणं जे आहे ना, म्हणजे जे बॉबी मध्ये प्रेमनाथ म्हणतो ते थोडस मी अनुभवलंय. माझ्या धाकट्या मुलीच्या प्रेमविवाह, तिचं लव्ह मॅरेज आहे, त्यामुळे तेव्हा मला जे त्याचे जे बोल आहेत ते मला खूप हृदयाजवळचे आहेत. की ना मांगो सोना चांदी ना मांगो बंगला गाडी, ये मेरे किस काम की, दे दी है दिल तो बदले में दिल दे, घे रे साहेबा प्यार में सौदा नाही. आणि त्याच्यानंतर तर झूठ बोले कौवा काटे जे ते हिचं फार लाडकं आहे की मैं मैके चली जाऊंगी. ती 31 वर्ष म्हणते, कधीच गेली नाही आतापर्यंत मैके. आणि आता तो मेडले. येस. ओके. सी बस.
थँक्यू. वा 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 वा, कमाल आहे, खूपच सुंदर. आणि ते बाबळीचे अगदी तो प्रसंग डोळ्यासमोर उभा केला तुम्ही दोघांनी, फार सुंदर वाजवलं. थँक्यू. आशुतोष आणि सुजाता, तुम्ही दोघेही अत्यंत बिझी डॉक्टर्स आहात आणि तुमच्या प्रॅक्टिस मध्ये आणि तुमच्या एकूण दिनचर्येमध्ये या छंदासाठी वेळ काढता तेव्हा भरपूर प्रॅक्टिस करत असाल. दिवसभर हे कोण दोन नवरा बायको आपला बाजा वाजवत प्रॅक्टिस करतायत, तर घरचे लोक तुम्हाला कसे टॉलरेट करतात? म्हणजे त्यांना तुम्ही कसं तुमच्या बाजूने ओढता, त्यांना कसं याविषयी, तुमच्या सगळ्या या प्रॅक्टिस विषयी, गाण्याविषयी ते ऑन बोर्ड त्यांना कसं घेता, काय करता? बेसिकली असं की मला ह्याची पूर्ण कल्पना आहे की घरात बराच सगळ्यांना. हो, ऐकू येत आहे शुभाताई? बाकी सगळ्यांना येत आहे आमचं बोलणं? हो, येत आहे. बेसिकली असं की मला पूर्ण कल्पना आहे की घरातल्या लोकांना बराच या गोष्टीचा त्रास झालाही असावा आणि होतही असेल. जरा दूर दूर आजूबाजूची घर आहेत म्हणून ठीक, पण आजूबाजूच्या लोकांना पण बऱ्यापैकी अशा इन्स्ट्रुमेंटचा आणि त्याच्या प्रॅक्टिसचा त्रास कदाचित होत असावा. पण थँक्स टू एव्हरीवन, इन्क्लुडिंग माझ्या सासूबाई ज्या आमच्यात नाहीयेत सध्या, इन्क्लुडिंग माझ्या दोन्ही मुली, माझा सगळा स्टाफ घरातला, माझा हॉस्पिटलचा स्टाफ, दे आर रिअली सो टॉलरंट. आणि ते इतकं जास्ती आम्हाला प्रोत्साहन देतात की नाही चुकलं काही तर आई तर अगदी आवर्जून म्युझिकचं अतिशय छान ज्ञान होतं तिला, ती सांगायची. पण झेना मात्र सुरुवातीला काही काळामध्ये असं व्हायचं की मी हार्मोनिका वाजवायला लागली, मोठं भोकाड बसरायची. पण आजकाल कदाचित आम्ही चांगलं वाजवतोय म्हणून ती सुद्धा रडत नाही. पण हे सगळं चालू असताना आम्ही सगळे एकमेकांना नेहमी म्हणत असतो की असाच आयुष्याचा प्रवास सुरेख चालू राहू दे. आणि त्याच्या आठवणी करता सगळ्या म्हणून एक गाणं वाजवूयात, हम भी चलो तुम भी चले, चलती रहे जिंदगी. करेक्ट. थँक्यू. ऐकू येतंय का? ऐकू येतंय सगळ्यांना? हो हो. ओके ओके. याचा इंटरव्ह्यू जरा मोठा आहे, कंटाळा होईल म्हणून आम्ही इथेच थांबलो. वा वा वा, फार सुंदर. आणि त्या गाण्यात सगळे ऐकू येत आहे, खूप छान वाजवलं. आणि हो नाही, आणि जे काही तुम्ही वाजवताय ते फार इतकं छान कानाला गोड वाटतंय की ते पुढे चालू राहावं असं वाटतंय. पण आम्हाला जास्त जास्त गाणी आहे तुमच्याकडून ऐकायची, म्हणून ते थोडं शॉर्ट टर्म केलं तरी चालणार आहे. आम्ही बघतोय मगापासून की
आशुतोष म्हणाला की छोटस वाद्य पॉकेट मध्ये टाकून कुठेही वाजवता येतं, शिकायला सोपं आहे, पण मुळीच शिकायला सोपं आहे असं मला तुमच्या सगळ्या आताच्या कलाविष्कारावरून वाटतंय की भरपूर याच्यात मेहनत आहे. आणि या मेहनतीसाठी त्या वाद्याचं काहीतरी स्पेशल असलं पाहिजे की जे काही विशिष्ट म्युझिक डायरेक्टर्सला आपल्याला माहिती त्यांनी खूप हार्मोनिकाचा उपयोग केला आहे फिल्मी संगीतात. तो स्वतः उत्तम हार्मोनिका वाजवायचं असं म्हणतात. तर या हार्मोनिका विषयी आशुतोष तू थोडं आम्हाला सांग की हे इन्स्ट्रुमेंट कसं आणि कुठे तयार झालं, कधी ते वाढलं आणि कोण मिलन गुप्ता वगैरे अशी आम्ही नावं ऐकली की जे खूप मोठे धुरंधर हार्मोनिका वादक होते. RDचं मी आत्ताच म्हटलं, तर थोडंसं त्याचं काही आम्हाला कळू दे, कारण आमच्या या कार्यक्रमात आम्ही असा विचार केला की आपलं मनोरंजन तर व्हावंच, पण थोडं ज्ञानही वाढवावं आणि ती जी आपली अभिरुची आहे, जी आवड आहे ती व्हायला हवी. तर त्या दृष्टीने आम्हाला थोडंसं हार्मोनिका, RD, मिलन गुप्ता असं थोडंसं सांग. ओके. तर हार्मोनिका आशुतोष, हो ऐकू येत आहे? हिस्ट्री सांगायची आहे. हो. ओके. हार्मोनिका इतिहास सांगायचा थोडासा. ओके, सांगतो. हार्मोनिका हे सगळ्यात पहिले एक अतिशय सुंदर वाद्य आहे आणि सगळ्यात पहिले कुठे हार्मोनिका विषयी थोडंसं सांग. हो, ऐकू येतं का? मी सांगतो. ऐकू येतंय, प्लीज गो अहेड. ऍक्च्युली हार्मोनिका विषयी जर बोलायला लागलो ना तर तो एक वेगळा सब्जेक्ट आहे, पण थोडक्यात सांगतो की हार्मोनिका जो आहे तो ब्राझील आणि जर्मनी इथे बनायला लागला आणि जर्मनीमध्ये मथाउस होनर या माणसाने त्याचं प्रोडक्शन सुरू केलं आणि त्याला इतकं वेस्टर्न म्युझिकमध्ये इतकं स्थान नव्हतं, म्हणून त्याने ते पॉप्युलर केलं मजुरांमध्ये. अमेरिका जेव्हा डेव्हलप होत होती तेव्हा अमेरिकेत खूप सारे बाहेरचे मजूर होते, ते घरापासून दूर होते, त्यांना एकटे पण होतं, म्हणून त्यांना त्यांनी छोटे छोटे हार्मोनिका दिले की ते त्यांचं आपलं मनोरंजन करतील आणि त्याने ते खूप पॉप्युलर केलं होनरने. आणि होनरची खूप मोठी फॅक्टरी आहे. होनर अजूनही लार्जेस्ट मॅन्युफॅक्चरर ऑफ हार्मोनिका इन जर्मनी, तर तिथे आहे. आणि सगळ्यात पहिले भारतामध्ये फिरोज डामरी म्हणून एक पारसी गृहस्थ होते, त्यांनी होनरचे हार्मोनिका आणले, ते विकायला आणि शिकवायला सुरुवात केली. आणि नंतर मग कलकत्त्याला मिलन गुप्ता साहेब ते स्वतः शिकले. म्हणजे मिलन गुप्ता इज कॉल्ड एज गॉड ऑफ इंडियन हार्मोनिका बिकॉज ते स्वयंभू आहे, त्यांना कोणी टीचर नव्हता, ते स्वतः शिकले. आणि SD बर्मनदांनी त्यांना मग मुंबईला नेलं आणि मुंबईला बॉलिवूडमध्ये खूप सारी गाणी मिलन गुप्ता साहेबांनी वाजवली. आणि त्याच्यानंतर हे जे होते आपले RD बर्मन सुद्धा हार्मोनिका मिलन गुप्तांकडे शिकले आणि RD बर्मन खूप सुंदर वाजवायचे आणि RD बर्मननी खूप साऱ्या मूवीज मध्ये हार्मोनिकाचं संगीत आणलं, आधी पण आणलं होतं, पण RD वॉज व्हेरी कीन बिकॉज ही हिमसेल्फ वॉज अ प्लेयर. आणि हार्मोनिका हे एकच असं सुशीर वाद्य आहे, म्हणजे विंड इन्स्ट्रुमेंट, ज्याच्यामध्ये ब्लोज आहेत आणि ड्रॉज पण आहेत. पण वेस्टर्न क्लासिकल म्युझिक मध्ये ह्याला बिलकुलच स्थान मिळालं नाही. ते त्याला टिन सँडविच म्हणायचे, म्हणजे 2 टिनच्या मध्ये सँडविच केलेले ते रीड्स होते, म्हणून त्याला टिन सँडविच म्हणायचे. पण जर्मनीच्या होनर कंपनीने हे बनवले आणि मजुरांमध्ये ते खूप लोकप्रिय केलं. अजून एक गंमत म्हणजे जेव्हा वर्ल्ड वॉर सुरू झालं तेव्हा हे जे सैनिक होते, वर्ल्ड वॉर किती फर्स्ट अँड सेकंड 4-4 वर्ष चालायचे, ते सगळे सैनिक घरापासून दूर राहायचे, तर सैनिकांमध्ये सुद्धा त्यांनी पॉप्युलर केलं आणि त्याच्यासाठी त्यांनी हुर्रा नावाचा एक ब्रँड बनवला होता, तो खूप पॉप्युलर होता. आणि गमतीचा भाग सांगतो की ते सैनिक ते खिशात हार्मोनिका ठेवायचे, तर कित्येक छातीवरच्या गोळ्या त्या हार्मोनिकाने झेलून सैनिकांचे प्राण वाचवले आहेत. आणि असे म्हणजे आपल्याला गंमत वाटेल पण असे डिस्टॉर्टेड बुलेट हिट हार्मोनिका वॉर म्युझियम मध्ये अजूनही ठेवलेले आहेत. अशी गंमत आहे. ते हार्मोनिका ज्या हिंदी मूवीज मध्ये बॉलिवूड मध्ये ज्या ट्यून्स आहेत खूप साऱ्या, ज्या
ज्याने प्रेरित होऊन, म्हणजे बेसिकली सगळ्यात पॉप्युलर ट्यून आहे शोलेची. दुसरी ती तुमची एक दुजे के लिए मधली, आणि अशा बऱ्याच ट्यून्स आहेत. तर 1-2 ट्यून मी वाजवतो, खूप जास्त वेळ नाही. करेक्ट. ही शोलेची ट्यून, ही पाहून खूप लोक प्रेरित होतात. आणि ही ऍक्च्युली भानू गुप्तांनी वाजवली आहे, RD बर्मननी नाही. आता रिसेंटली मागच्या वर्षीच भानू गुप्तांचं निधन झालं, बट ही वॉज अ व्हेरी टॅलेंटेड हार्मोनिका प्लेयर. आणि आकाशवाणीची पण ट्यून होती ना, आकाशवाणी सुरू. आय थिंक आय ट्राय दॅट. ऐकू येत नाहीये. नाही, ऐकू नाही येत आहे. ऐकू येत नाहीये. ऐकू येत नाहीये. ओके, काहीतरी नाही, ऐकू नाही येत आहे. ऐकू येत नाहीये. ओके ओके ओके. ऐकू नाही येत आहे. नाही नाही. अरे का, वाय? हे तर चालू आहे ना. हा, आवाज येतोय तुमचा. आवाज येतोय आणि हार्मोनिका नाही ऐकू येत. नाही, आता नाही ऐकू येत. माईक जवळ घ्या आशुतोष. शोलेची तर ऐकू आली. शोलेची ट्यून ऐकू आली. ऐकू आली, पण आकाशवाणीची काहीच नाही आली. आकाशवाणीची छोटी पण आहे. हा, ती जरा ए दिले मुश्किल वाजवला त्यापेक्षा. हा, ए दिले मुश्किल. ए दिले मुश्किल. ही ऐकू आली. ऐकू आली. आय थिंक ही आहे. नाही, ऐकू आली. काय म्हणते बघा, ऐकू येत आहे का? एक दूजे के लिए. हो हो, येत आहे. एक दूजे के लिए. थँक्यू. ऐकू आली. वासू सपना. येस. चला कार्यक्रमात पुढे सरकूया. अच्छा, विजय विजय शुभताई, तुझा आवाज नाही ऐकू येत. आशुतोष आणि सुजा, तुम्ही दोघेही इतके क्रिएटिव्ह आहात. आताही नाही येत आहे. येतोय का? हो येतोय. हॅलो. हो येतोय. तुम्ही दोघेही इतके क्रिएटिव्ह आहात. तुम्ही वेगवेगळे ट्यून्स आतापर्यंतच्या सिनेमातल्या आम्हाला वाजवून दाखवल्या आणि त्या फार सुंदर वाजवल्या. तुम्ही स्वतः काही व्हेरिएशन्स, काही इनोव्हेशन्स, काही नवीन केलेलं आहे का दोघांनी मिळून? ते काय असेल तर त्याचा आम्हाला झलक दाखवा. ओके. आम्ही ऍक्च्युली
हार्मोनिका बऱ्याच ठिकाणी आता आम्ही नवीन आहे या फील्डमध्ये. आमच्या फील्डमध्ये इतके दिग्गज लोक आहेत. एक त्यातले आमचे विजयजी गायकवाड इथे आहेत. नमस्कार विजयजी. ही इज वन फाईन प्लेयर फ्रॉम नाशिक. तर असे खूप आमचे मार्गदर्शक गाईड्स जवळचे मित्र आहेत आणि ते शिकवत असतात, आम्ही शिकत असतो. तर आम्ही बऱ्याच ठिकाणी वाजवलंय. त्यांच्या त्या पुण्याच्या आमच्या बेलवलकर सरांच्या नंदू बेलवलकर पाडवा पहाटमध्ये आम्ही वाजवलंय. आम्ही दरवर्षी इंडियन माउथ ऑर्गन प्लेयर्सची अॅन्युअल मीट होते, त्यात दरवर्षी भाग घेतलाय. 5 मीट आम्ही अटेंड केले आहेत. त्यानंतर आनंदाची गोष्ट ही की होनरच्या गावी म्हणजे ट्रॉसिंजन जर्मनीला 2017ला वर्ल्ड हार्मोनिका फेस्टिवल जो 4 वर्षात एकदा होतो, तिथेही जाऊन आम्ही 2017 मध्ये जाऊन तिथे गाणं वाजवलं की गाण्यालाच वाजवून टाकलं. गाणं बजाडाला, गाणे को बजाडाला. तिथे गंमत काय माहिती का, तिथे बॉलिवूड सॉन्ग कोणाला बोबल्याला समजतंय, सगळे ते हे जॅज ब्लूज वाले. आम्ही वाजवलं, त्यांनी टाळ्या वाजवल्या बिचाऱ्यांनी. पण इट वॉज फन. तर एक अशातला प्रयोग, एक प्रयोग आम्ही जो करतोय की काही नवीन की एकाने प्रिल्यूड इंटरल्यूड वाजवायचे आणि एकाने लीड सॉन्ग वाजवायचं, असं काहीतरी आम्ही शिकतोय. आणि किंवा एकाने व्होकल म्हणायचं आणि एकाने मग त्यातला हार्मोनिका पार्ट वाजवायचा, असं आम्ही करतोय. तर तसं एक छोटीशी झलक दाखवतो. एक छान गाणं आहे मुकद्दर का सिकंदर मधलं वो साथी रे. त्याच्यामध्ये प्रिल्यूड इंटरल्यूड मी वाजवले आणि लीड सॉन्ग सुजाताने वाजवलं, ते वाजवतो. आणि आता गाणं आणि ते राजेश खन्ना हो बर. थँक्यू. वा वा मस्त. दीपक काहीतरी म्हणतात. आपल्या सगळ्यांचं एक आवडतं गाणं आहे राजेश खन्ना आराधना, आणि ते सुजातानी वाजवावं असं
ओके. ते एक व्हेरिएशन होईल है ना. ओके, चालेल चालेल. हे गाणं सगळ्यांनाच भलतंच नॉस्टॅल्जिक गाणं आहे. प्रत्येकाच्या काही ना काही आठवणी या गाण्याबरोबर जुळलेले आहेत. तर प्रयत्न करते की मेरे सपनों की रानी. थँक्यू सो मच. ऐकू येतंय ना? थँक्यू. शुभता ऐकू एकदम तुझ्याकडून गाणं आहे का? आशुतोष परत गेलं का? शुभताई तुझं बोललेलं ऐकू नाही येत शुभताई. शुभताई ऐकू येत नाही. आवाज येत नाही ऐकू. ओके. नेक्स्ट गाणं. होले होले. हा होले होले साची. मी काय करते.
थँक्यू. थँक्यू. शुभताई काय सांगता? खूप खूप सुंदर. थँक्यू. थँक्यू. आपण शुभताई परत ऐकू. मराठी कोळी गीताची फरमाईश आहे. ओके. हे कोळी गीत जे आहे हे आशूचं खूप हृदयाच्या जवळचं गाणं आहे. आमच्या दोन्ही मुलींच्या लग्नामध्ये त्यांनी हे गाणं वाजवलं होतं. गल्यान साखळी सोन्याची ही पोरगी कोणाची. आता आमच्याकडे दोन्ही मुली तर आमच्या सासरी गेल्या, पण आमची तिसरी मुलगी सध्या आमच्या जवळ आहे, आमची झेनू, आणि तिच्या गळ्यात सोन्याची साखळी पण आम्ही घातलेली आहे. सो झेनू इज एन्जॉयिंग दिस प्रोग्राम विथ ऑल ऑफ अस, विथ गळ्यात सोन्याची साखळी. So this song which is very close to Ashu's heart, आणि ही फरमाईश आशू गळ्यात साखळी सोन्याची. ओके. थँक्यू. सोन्याची पोरी कोणाची. फार मस्त गाणं आणि खूप सुंदर बहारदार वाजवलंय. आपण आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे वळतोय आणि आपण एका अतिशय कठीण काळातून सध्या जातोय, पण तरी आपलं जिगरबाज वृत्ती सोडायची नाही आहे, हिम्मत सोडायची नाही आहे, आणि जिंदगी को 7 रंगों के सपनों से फिर भी सुहाना बनाना है. तो इस कार्यक्रम का अंत हम ऐसे ही एक गाने से करेंगे. सुजाता आणि आशुतोष, आपल्या सगळ्यांच्या आवडीचं गाणं वाजवूया आणि त्याबरोबर या कार्यक्रमाची सांगता करूया. याच्याबद्दल मला फक्त एवढं सांगायचं आहे की युद्धामध्ये हार्मोनिका सैनिकांसाठी खूप जवळचा होता, म्हणून हार्मोनिकाला ट्रिब्यूट, त्यांनी बरेचसे लोकांचे प्राणही वाचले, म्हणून एक युद्धानंतर एक द लॉंगेस्ट डे नावाचा एक मूवी निघाला होता आणि त्याचे टायटल सॉन्ग मध्ये हे जी ट्यून वापरली होती
ती पुढे पंचमदानी सत्ते पे सत्ता मध्ये वापरली की जिंदगी मिलके बिताएंगे, हाले दिल गाके सुनाएंगे, हम तो 7 रंग है ये जहां रंगी बनाएंगे. बढ़िया. सगळ्यांनी म्हणायची इच्छा होते तुमच्या बरोबर. आणि आपला कार्यक्रम अतिशय धमाकेदार, धमाल, बहारदार असा झालाय. मध्ये मध्ये थोडे काही साऊंडचे ग्लिचेस आले, पण तरी सुद्धा तुमचं वाजवणं इतकं सुंदर होतं की सगळ्यांनी हा नक्कीच खूप एन्जॉय केला असणार. आपले सिनियर पीडियाट्रिशियन डॉक्टर बोधनकर आहेत. बोधनकर सर, 2 शब्द बोलायचे. डॉक्टर बोधनकर सर आहात तुम्ही? सर अनम्यूट करा. सर बोला. बोधनकर सर अनम्यूट करा तुम्ही. सर मग असे हॅलो म्हणलं सगळ्यांना. हॅलो सर, नमस्कार. नमस्कार आशुतोष, श्वेता. Great. Sorry, I was slightly late, but I think I must congratulate Jayant Pandikar, Utlambekar, Shubhada for again. I had nostalgic memories of my visit to your house. Yes. मी तुमच्या घरी आलो होतो. It was a IMA function. I think maybe 20 years back, 25. And really we were honored that you both were there. And या पॅन्डेमिक मध्ये, क्रायसिस मध्ये तुम्ही पाहत असाल जयंतचा चेहरा, आमचा चेहरा खूप चुकून गेला. रोज ऑक्सिजन नाही, व्हेंटिलेटर नाही, बेड नाही, हे नाही, ते नाही, इंजेक्शन नाही. सकाळी 7 पासून 12 पर्यंत हेच काम करतात. तर रिअली यू गिव्ह अस अ ग्रेट रिलीफ अँड वी सॅल्यूट यू बोथ. थँक्यू सर. वी सॅल्यूट यू सर. ऑनर. थँक्यू जयंत. थँक्यू शिवदा. थँक्यू. एकच खरोखरच खूपच सुंदर असा कार्यक्रम झाला. आय वुड से अडोरेबल कपल, मेड फॉर इच अदर, चिर तरुण कपल आहात तुम्ही. आणि ऑफकोर्स अप्रतिम कला आविष्कार तुम्ही सादर केलात महाराष्ट्र IIPच्या कट्ट्यावरती. आणि खरोखरच खूप मजा आली तुमच्या त्या हार्मोनिकामुळे. आणि वी रिअली एन्जॉयड इट. थँक्यू व्हेरी मच ऑन बिहाफ ऑफ महाराष्ट्र IIP. सगळ्यांनी स्टँडिंग ओवेशन. Thank you so much for giving us the opportunity. You are all so big people. We are all stalwarts in our. आणि माझे कित्येक माझे गुरु आहेत. आणि I bow to you sir. आणि खूप 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 धन्यवाद सगळ्यांचे आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल. थँक्यू सो मच. आता तुम्ही दोघे इतके ग्राउंडेड आहात. एका फोनवर तुम्ही हो म्हटलं. आणि आमचं भाग्य की तुम्ही इतके मोठे कलाकार आमच्या कट्ट्यावर आहे. शुभाताई. आणि इतक्या वेळ दिला. पण लोकांना माहित नसेल, शुभाता तुला माहित आहे ऑनरेबल प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी यांची दखल घेतली, माहित आहे? हो, आम्ही सांगणार तेच. त्यांनीच एंड करणार होती की मन की बात मध्ये. फॉर इन्फॉर्मेशन ऑफ ऑल ऑफ यू, ऑनरेबल PM Narendra Modi mentioned both of them about his in one of the speech on Man Ki Baat. They give a big round of
आमच्या मन की बातला तुम्ही आदरपूर्वक हे देऊन इथे आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि माझ्यासाठी धन्यवाद वगैरे तुम्हाला म्हणायला मला फार बरं. आम्हाला एकच सांगा, आशुतोष तुम्ही कोणत्या बॅचचे आहे? गव्हर्नमेंट जीएमसी नागपूर शुभदाच्या बॅचचे आहे. शुभदा खेरवाडकर. आणि तुमची? माझी 84. अच्छा, 5 वर्ष ज्युनियर. मी डॉक्टर नितीन देशपांडेंची क्लासमेट. जीएमसी नागपूर दोघे? हा, तुमचे औरंगाबाद. तुमचा नागपूरचे जे डॉक्टर नितीन देशपांडे. अच्छा अच्छा. हा, नितीन माझा क्लासमेट. हो का? अरे बाबा, औरंगाबादचा तो डॉक्टर मार्डीकर कडे होता, नंतर अजीज खान कडे होता. आता कुठे आहे माहित नाही. इज बॅक टू औरंगाबाद? नो, स्टील एट नागपूर. नागपूर. अच्छा अच्छा. त्याच्या बॅचची औरंगाबाद मेडिकल कॉलेज. औरंगाबाद मेडिकल कॉलेज. डॉक्टर सर्वात महत्वाचं मला एक सांगावंसं वाटेल की आजच्या गाण्यात कुठेही शब्दांची आपल्याला उणीव जाणवली नाही. आणि कारण ते तुमचं जे प्लेइंग होतं तेच शब्द सगळे समजत होते त्याच्यामध्ये. आणि सगळ्या लोकांना निशब्द करणारा तुमचा सगळा परफॉर्मन्स होता. ताण विसरायला लावणारा, ह्यात कोरोनातला ताण थोडा वेळ का होईना थोडा विसरायला लावणारा होता. आणि परफेक्ट सर, थँक्यू व्हेरी मच. त्यातनं काही लोकांना इन्स्पिरेशन मिळेल या गोष्टी, वेगळ्या गोष्टी करण्याची. नक्कीच. शुभरात्री. थँक्यू सो मच. थँक्यू जयंत उदलंब, तुम्ही छान प्रोग्राम घेतला. माझा भाऊ हैदराबादला आहे, ओटी ऑक्युपेशनल थेरपी मध्ये होता. 75. त्याचा एकदम चांगला आहे. त्याचा हे मला खूप वाटतं की वाजवा. मी सांगतो सर, खूप सोपा आहे. सगळ्यांना माझी विनंती आहे की सगळे शिका. आणि इट इज नॉट व्हेरी डिफिकल्ट आणि इट इज अ ब्युटिफुल इन्स्ट्रुमेंट. चला, थँक्यू. मला 15 दिवस येऊन राहावं लागेल तुमच्याकडे. अरे वा, मग तर आधी या सर, उद्याच या. माझे 10 बॅचमेट शिकतात बरं का सध्या. अरे बापरे. तुम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वरती शिकवता? हो, मी आम्ही जॉईन करतो. करा की सर. मी म्हटलं इनिशियल तुम्हाला शिकवते मी, मग सांगते कुणाकडे शिकायचं ते. शुभदा, आमचा क्लास लाव. काय टाइम डेली असतो की डेली असतो का? नाही सर, तसं नाही. जसा वेळ असेल त्याप्रमाणे सगळ्यांच्या सोयीने. काय सर, आम्ही स्वतःच या फील्ड मध्ये नवीन आहोत. मला माहिती आहे, मी तुमची हिस्ट्री ऐकली पूर्ण. हा, पण आम्ही ना, मी एक छोटासा व्हिडिओ बनवलाय बिगिनर्स करता. आणि असे खूप महाराष्ट्रात एकाहून एक गुरु आहेत. पुण्याचे नंदू बेलवलकर सर आहेत, सुनील पाटील सर आहेत. नंतर मुंबईला पण आम्ही इनिशियली आम्हाला तो व्हिडिओ जयंत, आम्हाला हा व्हिडिओ शेअर करायला सांग पांडेकर. मी करतो सर, मी करतो शेअर. मी करतो, म्हणजे बेसिक अगदी ते थोडक्यात जे समजेल आणि सुरुवात होऊन जाईल. आणि मग बाकी मोठे मोठे गुरु लोक आहेत ते खूप छान गाईड करतात. मी अजूनही 4-5 लोकांकडे शिकतोय. त्याच्या आधी माझे वर्गातले जे मित्रमैत्रिणी आहेत 10 लोक तयार केलेले दाखवते सर 2 महिन्यात आता. अरे वा, ब्रिगेड. येस, आम्ही तयार. मी जयंत. नागपूर तयार करा. आपल्या कार्यक्रमाला सगळ्यांनी खूप सुंदर प्रतिक्रिया दिल्या. 2-3 मी प्रातिनिधिक वाचून दाखवते. साथीने धरली तुम्ही संगीताची आस, तुम्हा दोघांची जोडी आहे झकास. वाह, बहुत खूप. दीपक, थँक्यू. नंतर यू रिअली मेड अस फॉरगेट पॅन्डेमिक. दिस इज द पॉवर ऑफ आर्ट. एव्हरग्रीन कपल, एक्सलेंट ह्युमन बीइंग्स. वाह, थँक्यू. आवारा असं फार सुंदर वाजवलं. आणि ग्रेट गोईंग, अतिशय सुरेल मेजवानी तुम्ही आम्हा सगळ्यांना दिलीत. खूप खूप धन्यवाद. तुमच्या सगळ्यांचे आभार. आणि माझ्याकडून पण सगळ्यांचे खूप आभार. डॉक्टर उपेंद्र, तुम्ही आहात का? आहे का? उपेंद्र दिसला नाही मला. उपेंद्र दिसता गेलं. ओके, सो आपण संपूया. ओके, Thank you. Thank you everyone. Thank you very much. Thanks to everyone. Good. Thank you. Thanks a lot. Let us pray that this corona ends very, very soon. Hopefully. Thank you. Yeah. Thank you. Good night. Thank you. Thank you, Shubha. Thank you.
जी